तर 33 आमदारांना कॅबिनेट तर 6 आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे। तर भाजपचे 9 तर शिंदे गटाच्या 6 नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे। तर अजितदादा गटाच्या 5 नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। तर या मंत्रिमंडळामध्ये 33 आमदारांना कॅबिनेट तर 6 आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे। तर भाजपच्या 19 आमदारांकडून मंत्रिपदाची शपथ, तर अजित पवार गटाच्या 5 नव्या चेहऱ्यांना देखील यामध्ये संधी देण्यात आली। तर 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री यांनी आज शपथ घेतली आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील हे सरकार एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपद असं हे सरकार असणार आहे। त्यामध्ये भाजपच्या वाट्याला 16 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद, शिवसेनेच्या वाट्याला 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद आलंय। तर भाजपच्या 19 आमदारांकडून आज मंत्रिपदाची शपथ घेण्यात आली आहे। तर 39 मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये असणार आहेत आणि सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळालेली आहेत। तर सातारा जिल्ह्यात, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आली आहेत। तर पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांसह 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद गेलाय। तर सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत। त्याचबरोबर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात देखील 3 कॅबिनेट मंत्रिपद गेलेली आहेत। 19 जिल्ह्यांमध्ये मंत्रिपद देण्यात आली आहेत। तर 16 जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्रिपद गेलेलं नाही। तर सातारा जिल्ह्यामध्ये 4 कॅबिनेट, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात देखील 3 कॅबिनेट मंत्रिपद गेली आहेत। देवेंद्र फडणवीस 3.0 मध्ये काही नवे चेहरे देखील असणार आहेत। मंत्रिमंडळाचा एक नवखा चेहरा देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे। तर अजित पवार गटाकडनं मात्र राष्ट्रवादीमध्ये जुन्यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली। तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय अजित पवार यांच्यासह 3 कॅबिनेट मंत्रिपद गेलेली आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्यासह 3 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। तर सातारा जिल्ह्याला 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली आहेत। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 कॅबिनेट मंत्रिपद असतील। तर एकूण 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे। नव्या जुन्यांचा मेळ साधत या ठिकाणी मंत्रिमंडळ बनवण्यात आलेलं आहे। देवेंद्र 3.0 सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत। यामध्ये जर पाहिलं तर पक्षनिहाय भाजपकडे 16 कॅबिनेट मंत्रिपद आहेत तर 3 राज्यमंत्रीपद, शिवसेनेकडे 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीकडे 8 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद गेला। तर एकूण